नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। आज भारत डिजिटल झाला आहे, पण आपण खरोखरच डिजिटल दृष्ट्या सुरक्षित झालो आहोत का? हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे। कारण ज्या वेगाने आपण ऑनलाईन होत आहोत, त्याच वेगाने सायबर गुन्हेगारीही वाढत आहे। ओटीपी मागून खाते रिकामं करणं, बनावट लिंक पाठवून फसवणूक करणं, डिजिटल अरेस्ट असल्याचं सांगून भीती घालणं, हे सगळं आता अपवाद राहिलेलं नाही, तर नव्या सामान्यतेचं रूप घेत आहे। इथे एक मुद्दा स्पष्ट आहे, हा प्रश्न केवळ पैशांचा नाही, हा थेट विश्वासावरही घाला आहे। डिजिटल व्यवस्थेवरचा, बँकांवरचा आणि शेवटी राज्य संस्थांवरचा विश्वास। आज सायबर फसवणुकीमुळे हजारो कोटी रुपये वाया जात आहेत, पण त्याहून मोठं नुकसान होतंय ते सामान्य माणसाच्या मानसिक सुरक्षिततेचं। लक्षात घ्या, या गुन्ह्यांचे बळी बहुतांश ज्येष्ठ नागरिक असतात, गृहिणी असतात, ग्रामीण भागातील किंवा तंत्रज्ञानाशी कमी परिचित लोक असतात। सायबर दरोडेखोर बंदूक वापरत नाहीत, ते वापरतात भीती, गोंधळ आणि अधिकाराचं खोटं भासवणं। मी पोलीस आहे, तुमच्यावर केस आहे, ताबडतोब पैसे पाठवा आणि माणूस क्षणात गोंधळून जातो। पण इथे प्रश्न सरकारलाच विचारावा लागेल, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देताना डिजिटल सुरक्षिततेसाठी आपण तेवढीच तयारी केली आहे का? सायबर पोलीस स्टेशन आहेत, हेल्पलाईन आहेत, पण सामान्य माणसाला तक्रार कुठे आणि कशी, तसेच केव्हा करायची हे अजूनही स्पष्ट झालेले नाही। म्हणूनच सायबर गुन्हेगारी विरुद्धची लढाई ही केवळ पोलिसांची किंवा सरकारची नाही, ती राष्ट्रीय पातळीवरची लढाई आहे। जशी आर्थिक सुरक्षितता महत्वाची आहे, तशीच डिजिटल सुरक्षितताही आता राष्ट्रीय सुरक्षेचा भाग झाली आहे। सरकारने यंत्रणा बळकट करायलाच हव्यात। बँका, दूरसंचार कंपन्या, पोलीस यंत्रणा यांच्यात रिअल टाइम समन्वय हवा। तसंच तक्रारींची प्रक्रिया सोपी, जलद आणि परिणामकारक हवी। पण याच बरोबर नागरिकांची जबाबदारीही टाळता येणार नाही। कोणीही फोनवर ओटीपी मागितला नकार, अनोळखी लिंक आली दुर्लक्ष, भीती घालून पैसे मागितले थेट तक्रार। सरकारी यंत्रणा फोनवरून कधीही तुमची वैयक्तिक माहिती मागत नाही। ही गोष्ट लक्षात ठेवणं आजच्या काळात जीवनावश्यक झालं आहे। शाळा, महाविद्यालय, सोसायट्या, कार्यालये इथे डिजिटल साक्षरतेचा विषय गंभीरपणे घ्यायला हवा। कारण आज डिजिटल व्यवहार टाळता येत नाहीत, पण डिजिटल अज्ञान टाळता येऊ शकतं। सायबर फसवणूक झाल्यावर गप्प बसणं हा उपाय नाही, तक्रार करणं ही कमजोरी देखील नाही, ती एक जबाबदारी आहे। डिजिटल भारत घडवायचा असेल तर तो सुरक्षित असायलाच हवा आणि त्यासाठी ही लढाई सरकारने लढावीच, पण प्रत्येक नागरिकानेही ती स्वतःची मांडली पाहिजे। कारण शेवटी डिजिटल सुरक्षितता ही सुविधा नाही, ती आपल्या लोकशाहीची गरज आहे। तर नागरिकांनो, सुरक्षित राहा आणि डिजिटल व्यवहार करताना एकदा विचार करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।